ती 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा त्याची पद्धत पाहणार. दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्या 2 पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता. ज्याला मोठे पाढे येत नाहीत त्यांना सुद्धा गुणाकार करता येईल आणि ज्यांना छोटाच पाढा येतो त्यांना सुद्धा गुणाकार करता येईल. बघायचं का आपण? चला बघूया. आता बघा, मी एक संख्या घेतो, एक गुणाकार घेतो, एक उदाहरण घेतो. ते उदाहरण आहे 38 गुणिले 44. काय घेतलं मी? 38 गुणिले 44. ही झाली आडवी मांडणी. याला कोणती मांडणी म्हणायचं? आडवी मांडणी. 38 गुणिले 44. यालाच इंग्लिश मध्ये कसं वाचणार आपण? 38 मल्टिप्लाय 44. याची उभी मांडणी करूया आपण. 38 गुणिले 44. ही कोणती मांडणी आहे? उभी मांडणी. ही कोणती मांडणी आहे? आडवी मांडणी. ठीक आहे. आता या आडवी मांडणीमध्ये आपल्याला बॉक्स पद्धतीमध्ये, ज्याला लॅट्रिक्स पद्धत म्हणतात. कोणती पद्धत म्हणतात? लॅट्रिक्स. ठीक आहे. लॅट्रिक्स पद्धतीमध्ये हा गुणाकार कसा सोडवायचा ते आपण पाहणार आहोत. आर यू रेडी? यस. लेट्स स्टार्ट. बघा, अंक किती आहेत? इकडं 2 आहेत आणि इकडं 2 आहेत. आपल्याला बॉक्स किती काढायला लागतील? 3. अंक 2 म्हणजे बॉक्स किती? 3. चला काढूया. अगोदर बाहेरचा चौकोन काढून घेतला मी. घेतला का काढून? आणि मग मी आता थोडस बॉक्स चांगले काढावे त्यासाठी मार्क केला. आणि 1 2 किती झाले बॉक्स? 1 2 3. आता आडव्या बॉक्स काढूयात आपण. 1 2. चला आडव्या बॉक्स मध्ये सुद्धा मी हा बॉक्स थोडा मोठा झाला. याला आपण काय करू? छोटा करू. 1 2 3 1 2 3. 3 बॉक्स झाले. झाले का? आता या बॉक्स मध्ये काय करायचं? हा जो वरचा बॉक्स आहे या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लायचं जे काही साइन आहे त्या ठिकाणी काढायचं. गुणाकाराचं चिन्ह काढलं. गुणाकाराचं चिन्ह काढलं आपण. क्रॉस. आता याची आपण याच्यामध्ये मांडणी करून घेऊ. मांडणी करत असताना हे लक्षात आपल्याला घ्यायचं आहे, आपल्याला एकक आणि दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजेच 1 10 100 1000 हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण तुम्हाला शिकवलेलं आहे. आता बघा 38 आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी हा जो 8 आहे हा 1s आहे, बरोबर आहे. आणि हा जो 3 आहे हा काय आहे? 10s आहे, बरोबर आहे. मग हा 8 हा 1s आहे म्हणून 8 ला 8 लिहिला आपण, बरोबर. आणि हा 3 जो आहे 10s आहे म्हणून किती लिहावं लागेल? 3 हा 10s आहे म्हणून किती लिहावं लागेल? 30. राईट. उत्तर देत चला मला. 30. तुम्ही मला उत्तर दिलेत तर मी लिहिणार आहे. आता या 2 अंकाची झाली मांडणी. आता इकडे बघा, इकडे लक्ष द्या. हा जो 4 आहे हा 1s आहे आणि हा 4 आहे हा 10s आहे. दोन्ही 4 4च आहेत, परंतु त्यांची जी व्हॅल्यू आहे ती वेगवेगळी आहे. कशानुसार? त्याच्या प्लेस नुसार, त्याच्या प्लेस व्हॅल्यू नुसार. ठीक आहे. प्लेस व्हॅल्यू शिकलोय ना आपण. आता हा जो 4 आहे हा 4 आपण या ठिकाणी लिहिला. आता हा 4 इथं लिहायचा आहे तर मी काय लिहू इथं? 40. राईट, कारण तो 10s आहे. मांडणी आपली कंप्लीट झाली. या ठिकाणी महत्वाचं काय माहिती आहे का? या ठिकाणी महत्वाची मांडणी आहे. एकदा मांडणी आपल्याला जमली की आपल्याला गणित जमलंच म्हणून समज. ओके, चला पुढे जाऊया. आता बघा, आता आपल्याला 4 ने या 30 ला मल्टिप्लाय करायचं. ओके. आता मला सांगा 40 म्हणजे 4 टाइम्स 0 घेतला आपण. किती टाइम घेतला? 4 टाइम. बघा 4 गुणिले 0, 4 टाइम्स 0 म्हणजे 4 वेळेस 0 घेतला आपण. किती आलं उत्तर? 0. 4 वेळेस घेतला काय आणि 100 वेळेस घेतला काय? 4 टाइम्स 0 घेतला म्हणजे उत्तर काय येणार? 0. तर या ठिकाणी आपण लिहूया 0. लिहिला? ठीक आहे. आता 4 ना आपण 3 ला मल्टिप्लाय करू. 4 चा टेबल 3 पर्यंत म्हणा किंवा 3 चा टेबल 4 पर्यंत म्हणा. 4 त्रिकोण 12.
इथं लिहिलेली 12. किती आलं रे उत्तर? 120. ठीक आहे. आता 4 ना आपण 8 ला आपण मल्टिप्लाय करू. आता या ठिकाणी बघा 8 चा टेबल 4 पर्यंत म्हणा किंवा 4 चा टेबल 8 पर्यंत म्हणा बरं. 4 1 जार 4. हा 4 3 जार 4 3 जार 12. 4 4 जार 16. 4 5 जार 20. 4 6 जार 4 6 जार 24. 4 7 जार 28 आणि 4 8 जार 4 8 32 किंवा 8 चौक 32. 32. बरोबर आहे. आता या 40 ना आपल्याला 30 ला गुणायचं आहे. म्हणजे 40 चा टेबल 30 पर्यंत म्हणावं लागेल किंवा 30 चा टेबल 40 पर्यंत म्हणावं लागेल. पण ही आपल्याला त्याची आवश्यकता नाही. मी काय म्हणलं तुम्हाला साधे 10 पर्यंतचे छोटे टेबल आले तरी तुम्हाला हे गणित सोडवता येतं. मोठ्या टेबल येण्याची गरज नाही. चला करूया. 0 0 किती 0 आहेत? 0 किती आहेत? 2 0 लिहून टाकू आपण. किती 0 लिहिले? आता उरला काय? 4 आणि 3. 4 चा टेबल 3 पर्यंत म्हणा किंवा 3 चा टेबल 4 पर्यंत म्हणा. 3 चौक 12 झालं. आता 40 ला आपण 8 ने गुणायचंय. बरोबर आहे. तर गुणूया आपण 8 वेळेस 0 म्हणजे किती? 8 वेळेस 0 म्हणजे 0. इथे सांगितलं तुम्हाला किती वेळेस मी 0 घ्या. उत्तर 0. आता 4 चा टेबल 8 पर्यंत किंवा 8 चा टेबल 4 पर्यंत. 8 चौक 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 6 24 4 27 4 8 32. 32. ओके. आता बघा आता या ठिकाणी सगळेच्या सगळे आपल्याला नंबर्स भेटलेले आहेत. आता या नंबरचं करायचं काय? या नंबरची आपण करून घेऊया बेरीज. काय करूया? बेरीज. चला आता हे किती आहेत? किती आपण जे मल्टिप्लिकेशन करून जे नंबर्स काढलेले आहेत किती काढलेले आहेत? हा या बॉक्स मध्ये एक आहे, या बॉक्स मध्ये एक नंबर आहे, या बॉक्स मध्ये या बॉक्स मध्ये 4च नंबर आपण काढलेले आहेत. बाकी तर हे आपले क्वेश्चन्स होते. बरोबर. आता आपल्याला या 4च बॉक्स मधल्या नंबर्सची मांडणी या ठिकाणी करायची. आता या ठिकाणी 1200 आहे, आपण 1200 लिहिले. या ठिकाणी 320 आहे, या ठिकाणी 320 लिहिले. या ठिकाणी 120 आहे, या ठिकाणी 120 लिहिले. या ठिकाणी 32 आहे, या ठिकाणी 32 लिहिले. बघा मांडणी करताना एक लक्षात घ्यायचंय. मांडणी करताना काय लक्षात घ्यायचंय? अंकाच्या खाली अंक आला पाहिजे. काय झालं पाहिजे? अंकाच्या खालीच अंक आला पाहिजे. अंकाच्या खाली जर अंक आला नाही तर मोजण्यामध्ये पुढं मागं होतं आणि आपलं उत्तर चुकतं. म्हणून अंकाच्या खाली अंक मी बरोबर लिहिलेले आहे. बघा 0 0 0 2. इथं उत्तर काय येईल? 2. चला 0 आणि 2 2. 2 आणि 2 4. 4 आणि 3 4 आणि 3 7. चला 2 आणि 3 5. 5 आणि 1 6. आता उरला किती? 1 उरला. 1 लिहिला. उत्तर आलं 1672. हे आलं आपलं आन्सर. ही झाली आपली बॉक्स पद्धतीने आडव्या मांडणी पद्धतीने हे गणित. ओके. चला आता आपण उभी मांडणी सुद्धा तुम्हाला करून दाखवतो. हेच उत्तर येतं का बघू आपण. बघायचं का? चला चला 8 चौक 32. 32 ला 2 हातचे किती आले? 3. 4 त्रिकोण 12. 12 आणि 3 15. चला या ठिकाणी मग आपण काय करतो? एकक स्थानी एक 0 घेतो किंवा मग प्लसचं चिन्ह घेतो. आपण घेऊया प्लस घेऊया. बरोबर आहे. काय घेतला आपण? प्लस घेतला. आता
4 8 32, 32 ला 2, हातचे पुढे किती आले 3, 4 त्रिकोण 12, 12 3 15. बरोबर. चला आता ह्याची आपण काय करू, आता बेरीज करू. 2 प्लस म्हणजे 2, 5 आणि 2 5 आणि 2 7, 7, 5 आणि 1 6, आणि हा एक उरला इथं तसा तशा दिला. इथं उत्तर आलं 1672. बरोबर आहे. लक्ष द्या. इथं उत्तर काय आलं 1672. इथं उत्तर काय आलं 1672. म्हणजे आपलं उत्तर कसं आहे, ॲक्युरेट आहे आणि बरोबर आहे. बघा या पद्धतीने आपण केलं गणित, उत्तर तेवढंच आलं. या पद्धतीने केलं गणित, उत्तर तेवढंच आलं. बरोबर आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने गणित करायचंय तुम्ही त्या पद्धतीने गणित करू शकता. जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बरोबर आहे. फक्त आपला उद्देश काय, उत्तर बरोबर आलं पाहिजे. आलं की नाही. असं उत्तर आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही उदाहरणं देतो. ती उदाहरणं तुम्ही लिहून घ्या. चला प्रॅक्टिससाठी उदाहरणं घ्या. पहिलं गणित 82 मल्टिप्लाय 47. दुसरं 89 मल्टिप्लाय 63. चला तिसरं 79 मल्टिप्लाय 18. चौथं 32 मल्टिप्लाय 48. चला पाचवं आणि सहावं देतोय. सोपं देतो. 22 गुणिले 4 आणि 44 गुणिले 2. सोपे गणित. ठीक आहे. चला हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला मी 1 2 3 4 5 6 एक्झाम्पल दिलेत. ते तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि व्ह्यूअर्स तुम्ही सुद्धा ही मेथड तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि मला याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येईल का, तर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत आहे का ते मला सांगा. आणि कमेंटमध्ये मला याची काही उत्तरं तुम्ही काढलेली असतील तर ती उत्तरं लिहा. ओके. गुड बाय.